शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्या देशातील करोडो शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हीही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा जर लाभ घेत असेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे आता PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आणखी अनेक वर्षे सुरू राहणार आहे. मित्रांनो, या संदर्भातली सविस्तर माहिती नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी ही दिली आहे. या निर्णयासाठी केंद्र सरकारने तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील करोडो पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी मिळणारे 6,000 रुपये यापुढेही नियमित मिळत राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की PM किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते. मग त्यामुळे बियाणे असेल, खते असेल, औषधे असेल, शेती मशागत आणि इतर आवश्यक खर्चासाठी शेतकऱ्याला वेळेवर आर्थिक मदत मिळते. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे पुढील काही वर्षांसाठी या योजनेची सातत्याने अंमलबजावणी होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र मग शेतकरी बांधवांनो, इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी तुमचे eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे, बँक खाते सक्रिय असणे आणि जमिनीची पडताळणी पूर्ण झालेली असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर यापैकी कोणतीही प्रक्रिया जर अपूर्ण असेल तर मात्र तुमचा हप्ता हा अडकू शकतो. म्हणूनच मग अजूनही जर eKYC केली नसेल ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हेही एकदा तपासून घ्या. तर मग मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे PM किसान सन्मान निधी योजना आता 2030-31 पर्यंत सुरू राहणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत ही मिळत राहणार आहे. मित्रांनो, अशीच शेती, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.